शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। भगवान बाबा की जय। म्हणून राम नामांकित मानो दगदगीत आत्ये दारिण चापी सजला पण दुष्ट दळले करावया. असो प्रभू रामचंद्राला नमस्कार. गोड असणारी कथा ऐका. भरताला वाटलं कोणतरी विमान घेऊन चाललंय. राग आला. दुष्टाचं निर्धारण करणं हे आपलं कर्तव्य. धनुष्य सज्ज केलं, बाण लावला आणि सोडला म्हणतात. करुणी राम नाम समरण धनुष्यावडे काढीन बाणाशी आज्ञा करून दुष्ट देडले. धनुष्याला असणारा बाण लावलेला आहे आणि असणारा बाणाला शपथ घातली की काय करायचं. दुष्ट असणार आहे, त्याचं असणारं अधपतन करायचं, त्याला मारायचं. म्हणून तो बाण असणारा आकाशामध्ये सोडला. बाण श्रीराम अंकित हनुमान श्रीराम भक्त जेव्हा परेश अत्यंत आप्त राम नाम सर्व. आता बाण असणारा प्रभू रामचंद्राची आज्ञेत आहे. बाणाला असणारी रामाची आज्ञा आहे. बाण असणारा निघू लागलेला आहे हनुमंताकडे. हनुमंत असणारे राम भक्त आहेत. मुखामध्ये प्रभू रामचंद्राचं नाम आहे. बाण हनुमानाकडे येऊ लागला. सुटून सिद्धीचे कडकडाटी बाण पडिले अति संकटी कोणावरी करावी शरवष्टी अभक्त दृष्टी राम नामांकित असणारा बाण आहे. बाण असणारा आकाशामध्ये गेला. बाणाने विचार केला, मी दुष्टाला दंडायला चाललो, पण या ठिकाणी दुष्ट नाही, राम भक्त असणारे हनुमान आहेत. मी कुठं जाऊ हा बाणाला प्रश्न पडला. परतून जावे जरे येतून भरत दंडिले संपूर्ण कपिशी करावे कंदन तरी असे स्मरण श्रीरामाचे. मी जर परत वापस गेलो तर भरत असणारा मला दंड लावेल. काय करावं. या वानराच्या मुखामध्ये असणारा राम नाम आहे, म्हणून मी असणाऱ्या या वानराला शरण जातो हनुमानाला, असं बाण म्हणू लागला. भरत श्रीरामाचा निज भक्त कपीस प्रेम राम समजत माझा नचले पुरुषार्थ बाण विस्मित विचारे. या ठिकाणी माझा पुरुषार्थ चालणार नाही. बाण विस्मित झालेला आहे. का तर भरत असणारा निज भक्त आहे प्रभू रामचंद्राचा. त्याचप्रमाणे असणारे हनुमंतही निज भक्त आहेत. मी कुठं जावं हा प्रश्न बाणाला पडला. भरताची आज्ञाशी जे दंडावे आत्ये दुष्टाशी दुष्ट म्हणून या कपेशी राम स्मरणेशी अडल. भरताने असणाऱ्या आज्ञा घातलेले दुष्टाला दंड द्यायचा, पण विचार केला तर हे वानर असणारा दुष्ट नाहीये. का मुखामध्ये असणारा प्रभू रामचंद्राचं नाम आहे, असं ते बाण म्हणू लागला. स्वामीच्या आज्ञेचे उल्लंघन घडे साधू आज्ञा श्री नचडे ऐसे विचारून वाडे कोडे चरण कोडे चाले. स्वामी असणारे प्रभू रामचंद्र आहेत, साधू असणारे भरत आहेत. मग स्वामी म्हणजे रामाची असणारी आज्ञा आहे, भरत असणारे साधू आहेत. त्यांनी बाण सोडला. जावं कुठं विचार केला. हनुमंताच्या पायाकडे बाण जाऊ लागला. धरली सज्जनाचे पाय अपजय कधीच न होय स्वामी कार्य सिद्धीसी जाय विजय होये अति. आपण जर स्वामीचे पाय धरले तर अपयश येत नाही, यशाची प्राप्ती होते, विजय असणारा प्राप्त होतो. म्हणून असणारा जे सेवक हनुमान आहेत त्यांचं कार्य करो असं बाणाने ठरवलं. अश्य निश्चय करुणी पूर्ण पायी मिठी घालिये वान
सोय विस्मित कपिनंदन बाण कोणे कोण असा विचार असणारा बाणाने केलेला आहे आणि तो बाण असणारा त्या बाणानं हनुमानाच्या पायाला मिठी घातली. मग हनुमंताने पाहिलं हे बाण माझ्या पायाला मिठी घालणारा बाण आणि कोणी सोडला म्हणतात. ऐशा विचारित मनी बाणाव कोल्ये लयनी देखता श्रीराम नाम कित चिन्नी वायुनंदने आते हनुमंताने असणारा मनामध्ये विचार केलेला आहे हा बाण कोणी सोडलेला आहे. मग पाहिलं बाण पायाला लागलेला आहे. मग त्या बाणाच्या असणाऱ्या अंतकरणातून ओळखलं प्रभू रामचंद्राचं नाम हनुमंताच्या मुखात आहे. श्रीरामाचा बाण हो श्रीरामाचा बाण होयो अतिक्रम याचा करुणयो साष्टांगे नमन करीत होय रामसने अभावार. हा असणारा प्रभू रामचंद्राचा बाण आहे. या बाणाला असणारी रामाची शपथ आहे. दिव्य असणारा बाण आहे. मग ह्या बाणाचा अपमान करू नये म्हणून हनुमंतानं बाणाला साष्टांग नमस्कार केला. कपी काही बाणाचे वचन तो बोलेलाय संपूर्ण पाहू आधारिले त्याचे चिन्ह तब तळी बन ओढे. हनुमंत असणारे विचार करू लागले हा बाण सोडला कोणी, हा बाणाचा पुरुषार्थ काय, पराक्रम काय, असा विचार मनामध्ये असताना हनुमंताच्या पायाला तो बाण लागलेला आहे आणि तो बाण हनुमानाला जमिनीकडे वडू लागला. उदय येईले दुकर म्हणून समित्राशे रघुवीर घेऊन याला मज समर बाण सत्वरे. जय हरी. आता असणाऱ्या हनुमंताने मनामध्ये विचार केला सूर्य उगवायच्या आत लक्ष्मणापर्यंत औषध पोहोचलं पाहिजे. प्रभू रामचंद्राला चिंता पडली. रामाने असणारा बाण सोडलेला आहे आणि आपण त्या बाणावर चाललेलो आहोत. उठून ये समित्र वदन ये दशशिर करुणी विभीषण राजधर सोय सत्वरे येते आलो. आपल्याला असणारा लक्ष्मणाला उठवायचंय, राजा रावणाला असणारा मारायचंय, लंकेचं राज्य असणारा बिभीषणाला द्यायचंय हे रामाला माहित असल्यामुळं रामानं आपल्याला तिकडे जाण्यासाठी बाण सोडलेला आहे. मी न पुस्तक सर्वत न पव्याचे स्वामी कार्यार्थ दिक माझे जित्व व्रत कोण अर्थ जातो. मला असणारा कमीपणा आला, मी कुठेतरी असणारा कमी पडलो, माझ्या कार्याचा असणारा धिक्कार असो. स्वामी असणारे प्रभू रामचंद्र त्यांना कळालं म्हणून त्यांनी हा बाण सोडला. ऐसा झाला ते दुखी सगळ्याची वानाते अवलोकी तव तो ओढी अधोमुखी एकाएकी सत्वर. असा असणारा विचार हनुमंतराय करू लागले. त्यांना असणारा दुःख वाटलं. परत बाणाकडे असणारा पाहिलं पण तो बाण असणारा हनुमंताला जमिनीकडे वडू लागला. आता सकाळी न भरते आज्ञा करीने विचिते सोयी अनुसरला बाणात विलंब येते करून. आता विचार करण्यामध्ये अर्थ नाही. वाचकाची जे सेवा असणारा- निंबाळकर महाराज. जे असणारा बाण विचार कराल, जे विचार असणारा बाणाच्या मनात असेल तसं आपण कार्य करू असं हनुमंताने ठरवलं आणि हनुमंत त्या बाणावर थांबलेले.